सगळ्यात आधी माझ्याकडून आणि माझ्या रावीकडून सगळ्यांना शुभ होळी. तर सकाळची सुरुवात काय आज नाश्त्यापासूनच झाली होती. मग काय रावीच्या बाबांना आज खायचे होते पोहे, म्हणूनच पोहे भिजत टाकले आणि 2 दिवस झाला हा मटका घरी आणलाय. आणि गरमीत मटक्यातलं पाणी पिण्यात तर काही वेगळीच मज्जा आहे. तसं फ्रीज मधलं पाणी प्यायला काही लोकांना आवडतं, पण खरी मज्जा तर मटक्यातलंच पाणी प्यायला आहे. लास्ट इयरच्या उन्हाळ्यात पण मी मटका आणला होता, पण तो मटका धुवायला काढताना माझ्याकडून फुटला गेला, म्हणून हा लगेच दुसरा घेऊन आलोय. आणि आपण लहान बाळाला सुद्धा यातलं पाणी देऊ शकतो, म्हणूनच मटका बेस्ट आहे असं म्हणलं तरी चालेल. पटपट नाश्त्याची तयारी करून घेतली. मला माझी भांडी कमी पडतात म्हणून लाडूबाईची सुद्धा युज करते. मस्त असे पोहे सुद्धा भिजले होते. कढईमध्ये आधी तेल ओतून घेतलं आणि त्यामध्ये कांदा वगैरे टाकून सगळं मस्त परतून घेतलं आणि नंतर जे पोहे भिजवले होते तेही टाकून घेतले आणि वरून चवीपुरतं मीठ टाकलं. झालं, नाश्ता रेडी होतोय तेवढ्यातच माझं पार्सल आलं होतं. आता या पार्सल मध्ये काय आहे मी नंतर नक्की शेअर करेन. इथं खाऊन पिऊन बापले की चांगला डान्स चालू होता. सगळं कामं वगैरे आवरून घेतली आणि रात्री गेलो होलिका दहनला. आम्हाला लेट झाल्यामुळे होळी पूर्ण विजतच आली होती, तरी नशीबच म्हणायचं जरा लवकरच पोहोचलो. पटपट होळीची पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य वगैरेही दाखवला. आणि हे बघा आमचे भाऊजी होळीतला गरम गरम नारळ काढून सगळ्यांना प्रसाद वाटायचं चालू होतं. मग काय छान असा प्रसादही खाल्ला आणि घरी आलो.